नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, WRD मार्फत जी एक्झाम घेतली गेली त्यातले महत्त्वाचे पद एक आहे दप्तर कारकून, एक मोजणीदार आणि एक आहे कालवा निरीक्षक. याबाबत नाशिकमध्ये ज्या जागा घोषित करण्यात आल्या किंवा ॲडव्हर्टाइज मध्ये ज्या जागा दिल्या होत्या त्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. तो बदल लक्षात घेऊन म्हणजेच सामाजिक आणि समांतर आरक्षण लक्षात घेऊन जो बदल करण्यात आलेला आहे त्या बदलानुसार आता परत एकदा सुधारित निवड यादी आणि प्रतीक्षा यादी त्यांनी इथे त्यांच्या वेबसाईटला दिलेली आहे. सो थोडक्यात काय बदल झाला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. त्यामध्ये भरतीमध्ये जागांमध्ये काय बदल झाला, जागा वाढल्यात ते कमी झाला तर जागा कमी झालेल्या आहेत, हा पण एक मुद्दा महत्त्वाचा. याचा परिणाम काय होणार थोडक्यात तो पण मी तुम्हाला सांगतो वन बाय वन. पहिले जर आपण बघितलं तर या ठिकाणी 14 ऑगस्ट हे शुद्धीपत्रक आलेलं आहे. 14 ऑगस्ट शुद्धीपत्रकमध्ये सांगितले त्यांनी की जलसंपदा विभागाअंतर्गत जी पदं भरली गेली त्यातली महत्त्वाची पदं 3 पदं, या 3 पदांच्या जागेंच्या बाबत त्यांनी सुधारणा केलेली आहे. म्हणजे काय सुधारणा केलेली आहे तर त्या जागा कमी करण्यात आलेल्या आहेत. कोणत्या जागा आहेत त्या? मोजणीदार, दप्तर कारकून आणि कालवा निरीक्षक अशी 3 जागा आहे. आता ऍड मध्येच देताना त्यांनी इथे मेन्शन पण केलंय की आम्ही जेव्हा ऍड दिली त्यावेळेस मेन्शन केलं होतं की सामाजिक आणि समांतर आरक्षणामध्ये बदल झाल्यास तो बदल गृहीत धरूनच समोर पुढील निवड यादी किंवा तुमची प्रत्यक्ष यादी लावली जाणार आहे. सो ते लक्षात घेऊन बघा. मोजणीदार, दप्तर कारकून आणि कालवा निरीक्षक या पदांची स्वतंत्र नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी व त्यानुसार तिन्ही पदांची एकत्रित प्रतीक्षाधीन उमेदवारांची यादी सुधारित करून सोबत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजे सुधारणा काय केलेली आहे तर बघा, ही नवीन सुधारणा आहे. ही काय आहे? नवीन सुधारणा आहे. नवीन सुधारणेनुसार जर बघितलं तर टोटलची जागा मोजणीदाराच्या जागा नाशिकसाठी होत्या टोटल 88 जागा होत्या. 88 मधून 3 वजा करून आता किती एकूण जागा? एकूण जागा 85 असणार आहे. म्हणजे 3 जागा कमी झालेल्या आहे. त्याचबरोबर दप्तर कारकून या पदासाठी बघा टोटल जागा होत्या 35 मधनं 1 वजा करून आता 34 जागांसाठी ही निवड यादी लावलेली आहे. आणि शेवटचा महत्वाचा प्रवर्ग त्याला आपण कॅनल इन्स्पेक्टर म्हणतो, कालवा निरीक्षक म्हणतो. कालवा निरीक्षकसाठी टोटल जागा होत्या 123 मधून 6 जागा डायरेक्टली वजा करून 117 जागांसाठी निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी लावलेली आहे. आता याबाबत त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये सांगितलेलं आहे की हे बदल आम्ही जाहिरातीमध्येच ऑलरेडी घोषित केले होते किंवा जाहिरातीमध्ये टाकलेलं होतं. हे जर बदल झाले तर ते बदल तुम्हाला गृहीत धरावे लागतील. या संदर्भात इग्नाइट अकॅडमी तुम्हाला वेळोवेळी माहिती देत असते. तुम्हाला अजूनही काही अपडेट माहिती पाहिजे असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा, कारण सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे. जाता जाता सांगू इच्छितो इग्नाइट अकॅडमीकडनं येत्या रविवारी महत्वाचं सेमिनार असणार तुम्हाला. सो जसं मागच्या रविवारी पण आपण सेमिनार घेतलं तसं या रविवारी सुद्धा सेमिनार असणार आहे. सो नक्की या सेमिनारला आपण या सकाळी 11 वाजता कंबाईनचं सेमिनार आहे. नंतर सकाळी 11 वाजता RTO AMVIचं पण सेमिनार आहे. दुपारी 1 वाजता सरळ सेवेचं सेमिनार आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजता तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगचे जे टेक्निकल पोस्ट असतात म्हणजेच ज्या WRD, PWD, WCD या ठिकाणी BMC या ठिकाणी ज्या जागा असतात सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासाठी सेमिनार असणार. या सेमिनारसाठी स्वतः इग्नाइट अकॅडमीचे ओनर धनंजय कचाले सर आहे, महाले सर, त्यानंतर माने सर या ठिकाणी अवेलेबल असणार. सो नक्की जॉईन करा. अजून काही प्रश्न असतील तर ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. खाली कमेंटमध्ये पण तुमचे प्रश्न नक्की मांडू शकता. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.